पत्रकारांच्या कल्याणासाठीच्या योजना फक्त कागदावरच. प्राध्यापक रंजना देवशी यांचे जिंतूर येथे प्रतिपादन. दिनांक 7 जानेवारी रोजी श्री गौरी सावंत यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन. राज्य व केंद्र शासन राज्यातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असते. मात्र या योजनांचा फायदा फक्त काही मोजक्याच पत्रकारांना मिळत असतो. परंतु इतर पत्रकार बांधव या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याने राज्य व केंद्र शासनाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य पत्रकारांपासून ते अधिस्वीकृतीधारक पत्रकारांपर्यंत एक समान योजना राबवाव्यात असे प्रतिपादन प्राध्यापिका रंजना देवशी यांनी केले आहे. त्या तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिनांक 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पत्रकार संघात आयोजित कार्यक्रमात जिंतूर येथे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार M.A. माजिद, प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत राखे, मंडळ अधिकारी मोहसिन खान पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल समिंद्रे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत सावंत, उद्योजक रमण तोष्णीवाल, सुनील काबरा, मयूर कोकडवार, संघाचे अध्यक्ष शेख शकील, बोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित चौधरी, चारठाणा पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शारेख आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देवशी म्हणाल्या की राज्यात मोजकेच अधिस्वीकृती धारक पत्रकार असून अधिस्वीकृतीसाठी असलेल्या जाचक अटी शासनाने शिथिल कराव्यात. कारण ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांची परिस्थिती हालाखीची असून त्याही परिस्थितीमध्ये पत्रकार बांधव हे तळागाळातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. आपल्या लेखणीच्या माध्यमातून गाव पुढाऱ्यांचा राग अंगावर घेत त्यांचे लिखाण अविरतपणे चालू असते. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाला ते वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा फोडत असतात. गावातील वाळू माफिया, रॉकेल माफिया व इतर अवैध धंदे चालकांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. कितीतरी पत्रकार बांधवांचे बळी या वाळू व इतर माफियाने घेतलेले आहे. तरीही घरावर तुळशीपत्र ठेवून हे पत्रकार बांधव आपले कार्य अविरतपणे चालू ठेवतात. दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा समाजातील इतर नागरिकांनी, शासनाने, राजकीय पुढाऱ्यांनी सन्मान करणे गरजेचे असतानाही दुर्दैवाने एकही संस्था अथवा शासकीय कार्यालय, पुढारी यासाठी पुढे येत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. यावेळी बोलताना रमण तोष्णीवाल म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांचे या देशासाठी मोठे योगदान असून स्वातंत्र्यपूर्व काळातही पत्रकारांची जी मुस्कटदाबी सुरू होती ती आजही सुरू आहे. पत्रकारांना संरक्षण, न्याय तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संघातर्फे तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सन्मान करून सर्व पत्रकार बांधवांना विम्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख आलिम, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शेख शकील अहमद यांनी तर आभार प्रदर्शन रत्नदीप शेजावळे यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील बोरी, चारठाणा मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, सचिव ज्ञानेश्वर रोकडे, महेश देशमुख, सिराज सिद्दीकी, रियाज चाऊस, रफिक तांबोळी, सय्यद नसीर, शेख अहमद यांनी परिश्रम घेतले. जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट. तसेच माझे पत्रकार बांधवांनो, तुम्हाला सर्वात प्रथम पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सन्मान वाटतोय की या कार्यक्रमाची मी साक्षीदार होत आहे. पत्रकार म्हणजे काय? तो पत्रकार शब्दांनी करतो जो प्रहार तो पत्रकार. पत्रकार धाडसी, झुंजार, समाज सुधारण्याचा निर्धार असा हा पत्रकार. विचारात बळ, शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार असा हा पत्रकार. झेप गरुडाची, नजर सबोहार, असत्याचा करतो सहार असा हा पत्रकार. लेखणी ज्याची तलवार असा हा पत्रकार. तर